शहीद नितीन कोळी अनंतात विलीन झालेले आहेत। नितीन कोळींना सांगलीत अखेरचा निरोप देण्यात आलाय। सांगलीच्या दुधगावात वारणा नदी काठावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। पोलिसांकडून त्यांना मानवंदना देखील देण्यात आली। शुक्रवारी कुपवाडमध्ये पाकिस्ताननं हल्ला केला होता आणि त्यात महाराष्ट्राचा सुपुत्र नितीन कोळी यांना वीरमरण आलं। वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी गर्दी लोटली होती। त्यांच्या अंत्यसंस्काराला मंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, जयंत पाटील आणि सुधीर गाडगीळ उपस्थित होते। देशाचं रक्षण करता करता सीमेवरती मरण शहीद नितीन कोळी यांना आलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये राज्य सरकार आणि महाराष्ट्रातली जनता सहभागी आहे। एका बाजूला शेताभातात राबणारे ही शेतकऱ्याची लेकरं देशाचं रक्षण तळहातावर शेर घेऊन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेताभातातही राबत आहेत आणि म्हणूनच म्हटलेलं होतं लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान, हा देश जवानांचा आणि किसानांचा आहे आणि नितीन कोळीबद्दल निश्चितपणानं या परिसरातला एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला व्यक्तिशः स्वाभिमान आणि अभिमान आहे। एक तर अतिशय तरुण वयामध्ये नितीन शहीद झालेला आहे। लहान लहान 2 मुलं आहेत, त्याच्यावर अवलंबून असणारे आई वडील आहेत, भाऊ आहे आणि अक्षरशः भूमिहीन असणाऱ्या ह्या कुटुंबाला आता आधार देण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की केंद्र आणि राज्य सरकारकडून भरीव मदत त्यांच्या कुटुंबाला मिळेल। एक वीर जवान या देशाचं संरक्षण करत असताना शहीद झालेला आहे। संपूर्ण भारतवासी त्याच्या पाठीशी खंबीरपणे आहे। त्याच्या वीर माता पित्यांना सलाम, वीर पत्नीला सलाम, त्याच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला त्याच्याबरोबर संपूर्ण भारतवासी त्यांच्याबरोबर आहे। ह्या वीर जवानाला त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना।